उच्च वर्गीय कुठल्याही अर्थानं जातीच्या आर्थिक आणि कनिष्ठ वर्गीय यांच्यातलं संघर्ष चित्रपटांनी मराठी चित्रपटांनी मांडलाय. त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून ते पाटील हा शब्द जर आला असेल चुकून तर अनेक चित्रपटांमध्ये पाटील हा शब्दही आलेला नाहीये, पण आला बराच असं गृहीत धरू. गंमत अशी आहे की चित्रपट निर्माते सुद्धा निम्मे त्यातले मराठीच आहेत. आणि एकेकाळी ही इंडस्ट्री चित्रपटसृष्टी ही कोल्हापूरला होती जिथं पाटलांचं वर्चस्व आहे. मराठी निर्मात्यांनीच पाटलांना अशा पद्धतीनं दाखवलं असाही उगीच जातीवादी आरोप करता येऊ शकतो. अर्थात मला तो करायचा नाही, पण त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे. दुसरं ते निळूभाऊंवर यांचं गाडं काय अडले मला काही कळत नाही. एकट्या निळूभाऊंनी नाही ठेका घेतला पाटलाचा. मग या तरुण पिढीला निळूभाऊंचे चित्रपट दाखवले पाहिजेत. ते फेसबुकवर चालू आहे निळूभाऊ. तरुणांना ही तरी अक्कल आहे का की मागचा थोडा अभ्यास केला पाहिजे फेसबुकवरच्या. खूप झालेत पाटील, दादा साळवे होते, राजशेखर होते, अनेकांनी पाटील केलेलं आहे आणि त्यातले काही पाटील हे मराठा आहेत. एक लक्षात घ्या, समाजात जे चाललेलं असतं ना ते साहित्यात आणि चित्रपटात दिसतं. आणि कित्येक वेळा मग लेखक आणि कलावंत समाज कसा असला पाहिजे याची मांडणी करतात. बरोबर. नागराज जो शेवट करतात आता यांनी जाहीर करून टाकला. एक लक्षात घ्या, निगेटिव्ह गोष्टीतनंही संदेश देण्याचा प्रयत्न असतो पॉझिटिव्ह झालं पाहिजे म्हणून. ऑनर किलिंग करू नका, मारू नका, माणसाला जगू द्या. निसर्गानं जन्माला घातलेला माणूस आहे. कसली तुमची जात कशाची बोडकेजी लावून धरली आहे तुम्ही? आहे काय जात तुमच्याकडं? मराठा असणं, ब्राह्मण असणं, महार असणं, मुसलमान असणं, हिंदू असणं म्हणजे काय असतं? तोंडानं खाता आणि बुडानंच हाकता तुम्ही लोक. कशाची जात लावून धरली आहे तुम्ही? माणसाची अवलाद आहात. आणि एवढंच जर जातीचा ठेका आहे ना या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांकडे धर्माचा, यांनी सिद्ध करून दाखवावी जात म्हणजे काय. आम्ही उलटीकडनं खातो आणि उलटीकडनं करतो असं यांनी दाखवावं करू. तुमच्या चेतना, संवेदना, वेदना मानवी एकसारख्या आहेत. प्रेम होणार आणि ते नरमादीचं होणार, स्त्री पुरुषांचं होणार. तुमच्या जाती पाहून नाही प्रेम होत. आणि तुम्हाला जर एवढा जातींचा कंडू आहे ना आणि दुकान आहेत ना, तुम्ही सिद्ध करून दाखवा जात म्हणजे काय तुमची. कशाला लावली आहे ठेकेदारी ही? भारतात राहतो आता आपण, लोकशाही देश आहे आणि इतर निधर्मी लोकशाही मांडली. कसली दुकानं चालवली तुम्ही? जगानाव भारतीय संविधानानुसार नुसतं माणूस म्हणून. बास झाले तुमची जाती आणि धर्म. वाटोळं केलं या देशाचं. आणि कलाकृतींवर कुठं आक्षेप घेता? दुसरं ते म्हणाले वसंतदादा पाटलांवर वगैरे यांना विषय सुचत नाही. ते एक चूक करतायत, दुसऱ्यानं काय केलं पाहिजे हे सांगतायत. हे सेन्सॉरवाले आहेत ना ते सगळ्या जातीत आहेत. हे सेन्सॉरवाले, हे असे अनधिकृत सेन्सॉरवाले दुसऱ्यांनी काय केलं पाहिजे हे सांगत राहतात. तुम्हाला जर चांगले विषय सुटतायत ना, या ना मालक तुमचं स्वागत आहे चित्रपटसृष्टीत. तुम्ही चांगले विषय घेऊन या. नागराजच्या चित्रपटाला उत्तर द्यायचंय ना, तुम्ही चित्रपट करा. नागराजनं काय केलं पाहिजे, अमक्यानं काय केलं पाहिजे, बास झालं, बास झालं. किती त्रास द्याल लोकांना तुम्ही? जगू द्यावं, त्याची कलाकृती आहे. आणि प्रदीप तुम्हाला एक सांगायचं मला, नागराज जे विषय मांडतोय ना ते आपण जगलोय बरं का, एकट्या नागराजचे नाहीयेत. अगदी अगदी आपणही जगलोय. अशाच वेदना आहेत, अशाच वेदना आहेत. हे असलंच काहीतरी आडवं येतं आणि खूप मनं तुटलेली आपण पाहिलीत. या देशातल्या कित्येक पिढ्यांचं या जाती धर्मांनी प्रेमाच्या बाजूनं वाटोळं करून टाकलंय. एक लक्षात घ्या, एकावर प्रेम आणि जातीच्या नावानं दुसऱ्याशी लग्न हा बदफैलीपणा आहे. तुमच्या जातींनी इथल्या स्त्री पुरुषांना असा बदफैलीपणा करायला लावलाय. बास झालं तुमच्या जातींची दुकानं आणि धर्मांची दुकानं.